प्री क्वार्टरचा सामना. जो या सामन्यामध्ये विजयी ठरेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. टॉस जिंकला गेलाय. जयभरी मुलुकवाडा संघ टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि पारस बॉलिंग मार्गवरती. या आधीच्या मॅचचा ही जबरदस्त गोलंदाजी या पारस कडून पाहायला मिळाली होती आणि तोच पारस पॉवर प्ले मध्ये पहिले षटक घेऊन समोर आहे तो अमित. पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळालाय. अतिरिक्त स्वरूपाने स्कोर कार्ड इथे ओपन झालाय. वाघजाई झरेवाडी संघाचा हा महत्वपूर्ण फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यस फॉलो थ्रो मध्ये शानदार फील्ड आहे. मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू होता. रन घेण्यासाठी पुढे सरकला परंतु फॉलो थ्रो मध्ये शानदार फील्ड पारस कडून आणि तेवढ्याच गतीने रन आउट करताना तो पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे बसलाय. सुमित निराश होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. न्यू बॅटर वरत. अगदी सरळ खेळला गेलेला फटका. त्यामुळे रन घेण्यासाठी तयारीत होता तो सुमित. पुढे सरकला आणि याचा फायदा मात्र पारसने इथे घेतला. क्लीनली त्याच्या माध्यमातून केलं गेलेलं वर्क त्यामुळे सक्सेसफुली रन आउट इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग केला अमित. वरदच्या माध्यमातून याही मॅच मध्ये एक चांगली सुरुवात जयभेरी मुरुगवाडा संघाला इथे मिळते. यस ऑफ हँडली बॉलला कट केलंय. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच रन इथे घेतली जाईल कारण या आधीच्या बॉलवरती विकेट गेले त्यामुळे धोका इथे स्वीकारला जाणार नाही आणि जर सक्सेसफुली रन असेल तरच इथे खेळाचा प्रयत्न होणं अपेक्षित आहे आणि यावेळी मात्र एकच रन इथे घेतली गेले. धावसंख्या 2. वेगवान फेकला गेलेला चेंडू क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे. याही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो विश्वास दाखवला गेला जयभरी मुरुगवाडा संघाने पारस वरती तो विश्वासाला पात्र ठरलाय तो पारस. फिल्डिंगच्या माध्यमातून त्याने केलेलं रनआउट आणि त्यानंतर बोल्ट आउट करून डकआउटच्या दिशेने वरदला डकआउटचा रस्ता दाखवला गेलाय. न्यू बॅटर राहुल. वाघजाई संघाचे फलंदाज खराब सुरुवात करून देताना इथे दिसत आहेत. 2 गडी बाद 2. प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघ. पारस यशस्वी गोलंदाज. यावेळी ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. बॉल हातातून निसटलाही परंतु एकच रन. धावसंख्या 3. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. पारस अलॉंग द कार्पेट स्ट्रेट खेळलाय. लॉंग ऑनला गौरव आहे. बॉल वरती फील्ड करेल थ्रो करेल तद्वर सहजपणे इथे 2 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्या जातील. धावसंख्या 5. या स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चिराग यावेळी असफल ठरलाय. एक रन एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या 6. पहिल्या षटक इथे समाप्त. पारसची अतिशय अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. 2 धावा त्याने इथे 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. दोन गडी बाद 6. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो पारस. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय प्रतिम गोलंदाजी आणि यशस्वी गोलंदाजी. धमाकेदार सुरुवात इथे आपण म्हणू शकतो. गोलंदाजी स्क्वॉड कडून जयभरी मुरुगवाडा संघ इथे पेश करताना यश आहे. फिल्डिंग सजवली जाते. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे घेतले गेलेत. कॅचिंग पोझिशनसाठी बेस्ट ऑफ प्लेयर आपल्याला इथे पाहायला मिळतील.
सज्ज होतो तो यश. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. समोर अमित. या सडव्या बॅटने खेळला गेलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न असफल ठरतील. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावा इथे मिळत आहेत. अमितच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार या मॅच मधील. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. फटका लाजबाब सजवला गेला तो फलंदाज अमित याच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय वार. स्वीप शॉट पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे थोडीशी गफलत झालेली पाहायला मिळाली. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा केला गेलाय प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीपणे इथे पार केल्या गेल्यात. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिली रन वेगवान पद्धतीने घेतली गेली अमितच्या माध्यमातून. त्यानंतर दुसऱ्या धावेचा दिला गेला कॉल. तिसऱ्या धावेसाठीही प्रयत्न केला गेला आणि तीही धाव यशस्वीपणे इथे संपन्न झालेली आपण पाहिली. सॉफ्टवेअरने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे. गफलत झाले. याही चेंडूवरती 3 धावा इथे मिळतील. परफेक्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या जोडीकडून अमित आणि राहुल. पुन्हा एकदा इथे संधी मिळते. विकेट करण्याचा केला गेलेला प्रयत्न सक्सेसफुली ठरलाय. आउट ऑफ द पार्क दबडले बॉलला. पाहायला मिळतो इथे शानदार षटकार. अमितची बॅट इथे मात्र षटकार ठोकताना पाहायला मिळाली. यश हळदणकरच्या या षटकामध्ये आक्रमण चढवलं गेलं. 2 षटकार लगवण्यात सक्सेसफुल ठरलाय तो अमित. धावसंख्या जंप झाली आणि पोहोचली 24 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ ते बाकी आहे आणि स्ट्रायकिंग एंडला महत्वाचं म्हणजे अमित आहे. चार चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या ते यश हळदणकर याने. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 3-3 धावा घेतल्या गेल्या आणि त्यानंतर आलेला आणखीन एक षटकार आपण इथे पाहिला. यश पुढील चेंडू घेऊन फील्डवरती नजर देऊन खेळण्यासाठी सज्ज होईल तो अमित. लो फुल टॉस. सॉफ्ट हँडने खेळून काढला गेलेला हा बॉल. 1 रन या बॉलवरती इथे मिळेल. धावसंख्या 25 रन. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय तो अमित. 8 चेंडूचा त्याने इथे सामना केलाय. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. या स्ट्रायकिंग राहुल आहे आणि फटका लाजबाब आहे. गौरव मडवी इथे प्रयत्न करतोय परंतु बॉल मात्र थांबत नाहीये. तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. इथे मिळते 6 धावा. 3 उत्तुंग षटकार या ओव्हर मध्ये लगावले गेले. महागड षटक इथे पाहायला मिळाले. धावसंख्या 31. 25 धावांचं महागड षटक यश हळदणकरच्या माध्यमातून आणि त्यामध्ये लगावले गेलेले 3 षटकार इथे आपण पाहिले. 2 षटकार अमितने लगावले आणि त्यानंतर राहुलच्याही बॅट मधून आलेला एक उत्तुंग षटकार. धावसंख्या 31. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. पारसने फेकलेलं पहिलं षटक 6 धावा 2 विकेट. परंतु त्यानंतर यश हळदणकर बॉलिंग मार्क वरती आला. थोडीशी फिल्डिंग मध्ये गफलत झाली. निराश झाला परंतु त्यानंतर लाईन लेन कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली पाहायला मिळाली आणि अमितच्या माध्यमातून लगावले गेलेले 2 सिक्सर आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती खेळला गेलेला राहुलच्या बॅटमधून सिक्सर. त्यामुळे धावसंख्या 31 या अंकावरती पोहोचले. बॉलिंग मार्क वरती वेदांग. लेफ्ट राऊंड द विकेट. भन्नाट गतीने फेकला गेलेला बॉल आणि इथे मात्र बाद होतोय. विकेटचं पतन. महत्वाचा मोहरा आक्रमक फलंदाज यावी अमित डगआउटच्या दिशेने परतेल. वैयक्तिक 20 धावांची धमाकेदार खेळी करून यावी डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय तो अमित. धावसंख्या 31. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. औदुंबर फलंदाजीसाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करेल. अमित यावी जरूर काही सूचना देताना पाहायला मिळेल कशा पद्धतीने गोलंदाज टर्न करतोय आणि कुठे टप्पा ठेवला जातोय.
याबद्दल काही सूचना इथे दिल्यात ते अमित याने. औदुंबर स्ट्रायकिंग एंडला आणि समोर असेल तो वेदांग. यशस्वी गोलंदाज पहिल्याच बॉलवरती अमित सारख्या आक्रमक फलंदाजी प्राप्त केली गेलेली विकेट. त्यामुळे आत्मविश्वास जरूर त्याच्या चेहऱ्यावरती आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीने तो हाताळतोय. औदुंबर न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला इथे दाखल झालाय आणि यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल. त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. राज तोडणकर अंपायरची अतिशय अप्रतिम भूमिका मेन एम्पायर म्हणून ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग एम्पायरला भाऊ तोडणकर. धावसंख्या 33, 3 गडी बाद. यावेळी स्लो डिलिव्हर होता, गती कमी होती, टप्पा चांगला होता. बॉलचा पाठलाग करून खेळणं, बॉलवरती येऊन खेळणं अपेक्षित होतं. पहिल्या बॉलला विकेट आणि 2 बॉलला सलग 2 वाईड. ओके. धावसंख्या 32, 3 गडी बाद. 3 चेंडू बाकी. क्लीन बोल्ड. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न नाकाम ठरलाय. औदुंबर निराश होईल, हताश होईल, माघारी परतेल. बॉल वरती येऊन खेळणं अपेक्षित होतं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न करणं म्हणजे धोकादायक आणि तेच इथे आपण पाहिलं. धोका स्वीकारला आणि क्लीन बोल्ड होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागलं ते औदुंबर याला. चौथा धक्का इथे बसतोय वाघजाई झरेवाडी संघाला. न्यू बॅटर चिनू. राहुल एका बाजूने 10 धावसंख्येवरती 3 चेंडूचा त्याने इथे सामना केलाय. राहुलकडे स्ट्राईक कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हे अपेक्षित होतं. मे बी औदुंबरने ही जर स्ट्राईक देण्याचा प्रयत्न राहुलला केला असता तरी एक चांगला समतोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये पाहायला मिळाला असता. परंतु बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये औदुंबर इथे फसलाय आणि डगआउट येऊन मध्ये बसलाय. चेनू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट वेदांग आणि याही चेंडूवरती विकेट. काय चाललंय काय फलंदाजी मध्ये. लगातार विकेटचं पतन होताना इथे दिसतंय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. वेदांग अतिशय दर्जेदार गोलंदाजी. यशचं षटक जरूर इथे महागडं पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर तिसरं षटक हाताळत असताना वेदांगने मात्र दर्जेदार गोलंदाजी पेश केली असं म्हणावं लागेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 32, 5 गडी बाद. रुद्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो रुद्र. स्ट्रायकिंग एंडला हॅट्रिक बॉल. 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेत. दोन्ही महत्वाचे खेळाडू इथे गारद झालेत आणि त्या दरम्यान हॅट्रिक बॉल घेऊन समोर रुद्र. यस लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईड बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल. धावसंख्या 33, 33. एक गुगली बॉल इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त झाले ते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. 33. प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघ. एका बाजूने चांगली फलंदाजी करत होता तो अमित, परंतु अमित गारद झाला आणि त्यानंतर सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट गेलेल्या पाहायला मिळाल्या. शेवटचे 6 चेंडू इथे बाकी आहेत आणि अजूनही 15 ते 20 धावा कशा जोडल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित असणार आहे. कारण जर बॅटिंग स्क्वॉड आपण डोळ्यासमोर आणलं जयभरी मुलुगवाडा संघाचं तर एकापेक्षा एक रणधुरंदर फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आणखीन 15 ते 20 धावा संघाच्या खात्यामध्ये आणखीन जोडल्या जाणं आवश्यक असणार आणि त्यासाठी मात्र इथे प्रयत्न करणं अपेक्षित असेल. राहुल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला रुद्र आणि शेवटचं षटक घेऊन पुन्हा एकदा आपण इथे पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये गौरव मढवी. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटच्या षटकातील पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय तो यावी राहुल. राहुल जो वैयक्तिक 10 धावसंख्येमध्ये खेळतोय. यस नो बॉलचा इशारा.
एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन. धावसंख्या 34. पुढील चेंडू लो फुल टॉस होता. ताकदीने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. यश हळदणकर आहे. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो आहे. 6 धावा. गौरवच्या माध्यमातून फेकला गेलेला फुल टॉस चेंडू बिग हिट करण्यासाठी मिळालेली संधी आणि संधीचं केलं गेलेलं सोनं बॉलला सीमारेषेच्या बाहेर दवडलं. 6 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 40 या अंकावरती जाऊन पोहोचली. तर वैयक्तिक 16 धावसंख्येवरती पोहोचलाय तो राहुल. 2 सिक्सर त्याने लगावले जरूर. गौरव पुढील चेंडू. या सडब्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 41 धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळी फटका चुकलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे मिळणार आहेत. त्रेचाळीस या अंकावरती पोहोचते धावसंख्या. राहुल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली केली नाहीये चूक. पकडला गेला झेल. लांबी गाठू शकला नाही. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती आणि इथे दर्जेदार झेल पकडताना पाहायला मिळाला. धावसंख्या 43. 6 गडी बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी असताना न्यू बॅटर अवी. रोहित शर्माचा फॅन आहे त्यामुळे जर्सी क्रमांक 45 हिटमॅन रोहित आणि त्याच पद्धतीचा रोल यावेळी मैदानाच्या आतमध्ये अवी. गौरव टू अवी. यस वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन वाईट स्वरूपात इथे मिळते. धावसंख्या 44. यस यावेळी यश आहे म्हणजे कॅच सक्सेसफुली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. आणखीन एक विकेट गमावली गेले. यश हळदणकर लॉंग ऑनच्या दिशेने आणि माघारी परतावं लागले ते अवी याला. शेवटचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये हवी म्हणजेच आपला प्रज्वल. कबड्डीचा जर विचार केला तर युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून दमदार खेळाचं प्रदर्शन करणारा हा खेळाडू प्रज्वल. बेस्ट रायडर पाली संघाचा परंतु यावेळी फलंदाजी करण्यासाठी क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावताना तो इथे पाहायला मिळेल. ओहो इथे मात्र सरकलाय. आणि इथे ऑल आउट झालाय संघ. 44 या धावसंख्येवरती 45 धावांचं लक्ष ठेवलं गेले. तर जय भैरी मुरुगवाडा संघासमोर प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघाने 44 धावा बनवल्या. 45 धावांचं लक्ष ठेवलं. 20 धावांची धमाकेदार खेळी आपण पाहिली ती अमितच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने एक चांगला खेळ केला. दुसऱ्या बाजूने राहुलने एक चांगला सपोर्ट इथे संघाला दिलेला पाहायला मिळालाय. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. ते 44 45 धावांचं लक्ष.
आणि 25 धावा पाहूया कशा पद्धतीने संपन्न केल्या जात आहेत का डिपेंड केल्या जातील वाघजाई झरेवाडी संघाच्या माध्यमातून. आपल्या समोर सुरू आहे तो प्री क्वार्टरचा सामना. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर करेल आणि या स्पर्धेतला दुसरा संघ ठरेल. कालच्या रजनीमध्ये आपण शिवगर्जना नौखोल संघ क्वार्टर फायनल मध्ये एंटर झालेला आपण पाहिलाय. पहिल्या गटातून दुसऱ्या गटातून आपल्याला पाहायचंय कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. पंचांसोबत चालली इथे चर्चा. यश हळदणकर आणि गौरव मडवी सलामीची जोडी जय भैरी मुरुगवाडा संघाची. अनुभवी आणि यशस्वी अशी जोडी ठरली आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि क्वार्टर फायनलच्या याही सामन्यामध्ये या जोडीवरती विश्वास दाखवला गेलाय.
45 धावांचं लक्ष. सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला यश, नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव आणि पहिलाच बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि हबीच्या माध्यमातून फेकला गेलेला पहिला बॉल. 2 धावा इथे मिळत आहेत. दोन धावेने या इनिंगची झालेली सुरुवात. यस कम्प्लिटली ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन बैठी घेतली आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळालाय. याही चेंडूवरती 2 धावा. प्रयत्न सरस चालले. ऑफ स्टिकच्या कम्प्लिटली बाहेर येतोय, शफल होतोय आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय तो यश. प्रज्वल परफेक्ट यॉर्क होता, परफेक्ट यॉर्क होता. फॉलो थ्रो मध्ये केला गेलेला प्रयत्न. नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने यश डेंजर एंडला पळताना, परंतु प्रयत्न चांगले झाले होते ते प्रज्वल याच्याकडून. यश मात्र मिळालं नाही. सेफली यश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5. अवी आहे. अवीच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी असताना यस यावेळी स्टेपिंग करून बाहेर आला आणि त्यानंतर एक क्लासी शॉट अटेम्प्ट करताना पाहायला मिळतोय. 4 धावे इथे मिळत आहेत. घुटना टेक, तमाशा देख अशा पद्धतीने खेळला गेलेला फटका लाजवाब. कम्प्लिटली फ्रंटला आला, थोडंसं स्टेपिंग करून बाहेर आला, त्यानंतर बैठी घेतली आणि त्यानंतर खेळला गेलेला फॉलिंग स्वीप. 4 धावा. धावसंख्या 10. पुढील चेंडू आहे. सेम शॉट आहे. लाजवाब खेळला गेलेला फटका आहे आणि याही चेंडूवरती 6 धावा इथे मिळत आहेत. अप्रतिम खेळला गेलेला फटका. कम्प्लिटली ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन स्वीप शॉट पॉवरफुली सीमारेषेच्या पलीकडे आणि 6 धावा. धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचले. महागडं षटक इथे ठरले ते प्रज्वल याचं. प्रज्वलच्या गोलंदाजीवरती चढवला गेलेला यश हळदरकरच्या माध्यमातून हल्ला आणि वारंवार ऑफ स्टिकच्या कम्प्लिटली बाहेर येऊन ऑन साइडला खेळले गेलेले फटके. अठरा चेंडू आणि 29 धावाचं समीकरण इथे राहिले. गौरव स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्गवरती सुमित. वैदिक पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं. राईट हँड राऊंड द विकेट. पहिला बॉल गौरवसाठी. आखूड टप्पा होता. ड्राईव्ह केलंय. यावेळी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. बॉलची वाट पाहित राहिला आणि याचा फायदा मात्र इथे फलंदाजाला मिळालाय. 2 धावा. गौरव आणि यश यांच्यामध्ये चांगलं रनिंग कॉम्बिनेशन. धावसंख्या 18. पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. 19. यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह केलंय मिड विकेटला. 30 यार्ड सर्कल मध्ये औदुंबरने बॉल फील्ड केला. 1 रन. वाईड बॉल. 21. धावसंख्या 21. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राइव आहे. प्रज्वल बॉल फील्ड करतोय आणि रनिंगच्या माध्यमातून 2 धावा इथे सहजपणे यशने आपल्या नावावरती जमा केल्यात. 23 अंकावरती पोहोचलेली धावसंख्या इथे पाहायला मिळेल. याही वेळी आणखीन एक लाजवाब खेळला गेलेला बैठी शॉट आहे. स्वीप शॉट आहे.
डीप स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून बॉल सीमारेषेच्या दरम्यान फील्ड केला गेलाय. 2 धावा. धावसंख्या 25. अजूनही 20 धावांची आवश्यकता इथे राहते. शानदार फिल्डिंग आणि त्याच्यापेक्षाही शानदार असं रनिंग पाहायला मिळाले. डेंजर एंडला पळत होता यश. यशस्वीपणे 1 रन इथे प्राप्त केले गेले. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. 1 बॉल आहे. 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 26. गौरव स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. बॉल दणदण करत चाललाय. सीमारेषा गाठतोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय. गौरवच्या बॅट मध्ये इथे निघालाय तो चौकार. आणि या चौकारानेशी षटक क्रमांक समाप्त होते दुसरं. आणि धावसंख्या पोहोचले 30 या अंकावरती. 15 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 18 चेंडू 15 धावा. यस 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्ग होती वरत. 12 चेंडू आणि 15 धावा. यश हरजनकर वैयक्तिक 20 धावसंख्येवरती. धमाकेदार फलंदाजी आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. 31 स्कोर कार्ड वरती रन पाहायला मिळत आहेत. यावेळी उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका. प्रज्वलच्या माध्यमातून निसटलाय झेल. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल. प्रज्वलच्या हातातून निसटलेला झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 33 रन. बॉल खाली कम्प्लिटली आला होता परंतु चुकीच्या टेक्निकली कॅच पकडण्याचा प्रयत्न प्रज्वलचा, त्यामुळे निसटला बॉल. नो +1. धावसंख्या 35. अकरा चेंडू आणि 10 धावा. फील्ड मध्ये थोडासा बदल आहे. प्रज्वलला पुढे आणले गेले. रिव्हर्स फटका. आणि इथे मिळतील डिक्लेअर स्वरूपात त्या 2 धावा. .37 रन. 8 धावांची आवश्यकता इथे राहील. दहा चेंडू 8. पुढील चेंडू क्लीन बोल्ड. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. क्लीन बोल्ड होईल. पहिला धक्का इथे बसेल. जयभरी मुरुगवाडा संघाला गौरव मडवीच्या स्वरूपात पहिला धक्का इथे बसलाय. नव चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता इथे राहते. फलंदाज चिराग, लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
वरद. अजूनही 8 धावांची आवश्यकता. चिराग लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अमित फील्ड वारंवार बदलताना इथे दिसतोय. लो फुल टॉस. प्रज्वल बॉल फील्ड करताना 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 38. 7 धावांची आवश्यकता. वाईड बॉल. 39. विजयी षटकाराची आवश्यकता आहे आणि खेळला गेलेला फटका 6 धावा. विनिंग शॉट. वन्स अगेन बॅक टू बॅक षटकार ठोकून या सामन्याचा एंड केला गेलाय. शानदार फलंदाजी यश हळदणकरच्या माध्यमातून क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार या स्पर्धेतला दुसरा संघ जयभैरी मुरुगवाडा. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि उपविजयी ठरलेला संघ वाघजाई जरेवाडी. आपण मंचावरती येऊन आपल्या संघाचं